बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की बेल म्हणजे जोपर्यंत गुन्हेगाराचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो गुन्हेगारच नाही असं आपलं संविधान म्हणतो। पण 90 दिवसासाठी एखाद्याला पोलीस कस्टडीमध्ये डांबून ठेवायचं हे मला वाटतं धोकादायक आहे। मी तमाम भारतातल्या राजकीय नेत्यांना प्रार्थना करतोय, विनंती करतोय की ह्याच्यावरती एक व्हा, याचा प्रचंड गैरवापर होणार आहे। ज्याला आपण यंत्रणा म्हणतो, पोलीस आपल्या यंत्रणेचा वापर करून विरोधी पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचाच गळा दाबणार आहे। हा धोका आहे आणि हा धोका 1 जुलैपासून सुरू होईल। सर बाबी पहले हा सीआरपीसीचे जो कायदे होते ते सीआरपीसीच्या कायद्यामध्ये पूर्णत्व हा बदल करण्यात आलेले आहेत, नवीन कायदे करण्यात आलेले आहेत आणि त्या नवीन कायद्यानुसार तुम्हाला अधिकारच राहणार नाहीत। ज्याला आपण विद्रोहाचा आवाज म्हणतो तो विद्रोहाचा आवाज दाबण्यासाठी ह्या कायद्यांचा उपयोग केला जाईल आणि माणसांना जेलमध्ये 30 दिवस जेल कस्टडीमध्ये, ज्युडिशियल कस्टडीमध्ये नाही, पुलिस स्टेशनमध्ये 90 दिवस पोलिसांना ठेवता येईल। सर आपको लग रहा है कि कहीं ना कहीं इसका दुरुपयोग जो है नहीं, इसका दुरुपयोग उसका पॉलिटिकल उपयोग ही होगा, इसका पॉलिटिकल उपयोग ही होगा। जब विरोधी पक्ष कम संख्या में थे, उनका आवाज दबाया जा सकता था, तभी ये कानून लाए गए हैं। ये कानून भारत की अवस्था पुलिस राज जैसी कर देंगे। जब हिटलर के ज़माने में लोगों को उठा के लेके पुलिस जेल में डाल देते थे, किसी की कोई चलती नहीं थी। अब जब पुलिस को इतने अधिकार मिले हैं, किसी भी छोटे गुन्हे में भी 90 दिन पुलिस कस्टडी में रखो, ये कोई अच्छी बात नहीं है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान ने कहा था कि जब तक गुनहगारों का गुनाह सिद्ध नहीं होता है वो गुनहगार नहीं है। राजनीतिक दुश्मनों को जेल के हिरासत में बंद करना ये इकलौता काम ये कानून करेगा और ये कानून पूरे भारत के राजकीय व्यवस्था को खत्म कर देगा। पहले कहते थे कि मोदी सरकार, अब तो एनडीए सरकार है, ऐसे में जो घटक दल है उन्होंने भी सोचना चाहिए और विपक्ष अब बड़े पैमाने पर। इसलिए मैं पहले ही आज सबको अवगत करा रहा हूँ कि ये धोखा है। ये महाराष्ट्र के चुनाव में इस जो कानून है उसका दुरुपयोग किया जाएगा और हो सकता है हमारे जैसे लोग 90 दिन जेल में बैठ जाएंगे। काल छगन भुजबळ असं म्हटलेत की माझ्याकडनं खिडकी किंवा दरवाजा हा उघडाच नाहीये शरद पवार गटाकडे जाण्याचा, त्यामुळे मी महायुतीतच राहणार आहे। नाही, मला माहित आहे ते, मी एका वेगळ्या विषयावर बोलायला आलोय, मला त्याच्यावर बोलू द्या। कुमारस्वामींनी आरोप केलेले आहेत बंगळुरूमध्ये जाऊन त्या ठिकाणी विचारलेल्या गुजरातमध्ये प्रकल्पासाठी एका रोजगारामध्ये 3 कोटी 20 लाख हे अनुदान का देण्यात येते, अशा प्रकारचे अनेक सवाल आहेत। तसेच अमेरिकन सिंडिकेटर कंपनीला एक बघा की प्रांतिक अस्मितेचा प्रश्न प्रचंड प्रमाणात भारतात उभा राहतोय। उत्तर प्रदेशमध्ये झालेला पराभव हा तिथे जबरदस्तीने गेलेले गुजराती व्यापारी आहेत। अयोध्यामध्ये झालेला पराभव हा सर्वसामान्य प्रांतिक माणसाला म्हणजे स्थानिक माणसाला चिरडून टाकायचं प्रोजेक्टच्या नावाखाली याच्यामुळे झालेला आहे। नाही तर अयोध्यामध्ये जवळजवळ 2 लाखांनी पराभव होणं हे शोभा देणारं नाही। पण तुमची कामच अशी आहेत की लोक नाराज आहेत। त्याच्यात कुठलाही जात पंथ धर्म येत नाही। उगाच कुठल्या तरी धर्माला नावं द्यायची। अयोध्यामध्ये का पराभूत झाले तेवढं सांगा। तेव्हा पराभूत तुम्ही केलेल्या पापामुळे झालेला तुम्ही, ते लोकांनी तुमचं पाप असं बघितलं। आता हे जे पाप आहे ना तुमचं 1 तारखेपासून सुरू करणार आहे त्याच्या विरोधात भारत पेटेल। भारत असा घाणेरडा कायदा लोक स्वीकारणार नाहीत। एखादा गरीबाचा पोरगा कुठे एखाद्या मारामारीत अडकला तर त्याला काय 90 दिवस तुम्ही जेलच्या कस्टडीत बंद करणार? जेलच्या नाही, पोलीस कस्टडीत। हे कोणाच्या लक्षात आलं नाही। मी लक्षात आणून देतोय की सर्वसामान्यांना पण ह्या कायद्यापासून धोका आहे। फक्त राजकीय व्यक्तींना नाही तर सर्वसामान्यांच्या पोरांना पण धोका आहे, सर्वसामान्यांना पण धोका आहे। 90 दिवस जेलमध्ये कुठल्याही गुन्ह्यासाठी राहण्याची तयारी ठेवा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।